निरोगी जीवनासाठी आहार किती महत्वाचा हे तर आयुर्वेद सांगतो. तर फळांबद्दल आयुर्वेदीय दृष्टिकोन काय आहे ते आपण जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार फळे ही प्रकृतीनुसार, ऋतूनुसार ताजी व पूर्ण पिकलेली खावीत. त्याचप्रमाणे द्राक्ष व डाळिंब ही फळे श्रेष्ठ सांगितले आहेत. तसेच केळी, खारीक, फणस, बदाम, अक्रोड, पिस्ते, नारळ पाणी यांसारखी फळे ही पौष्टिक व पचण्यास जड सांगितले आहेत. भुकेची तीव्र जाणीव असताना ही फळे खाण्यास हरकत नाही. आयुर्वेदानुसार फळे कधी खायला हवी? आयुर्वेदानुसार फळे रिकाम्या पोटी, विशेषतः सकाळी रसाळ व पचायला हलकी फळे खावीत. त्याचप्रमाणे मुख्य जेवणानंतर 2 ते 3 तासांनी भूक चांगली लागलेली असताना फळे खावीत. ऋतूनुसार म्हणजेच उन्हाळ्यात थंड व रसाळ फळे खावीत, जसे की कलिंगड, नारळ पाणी, द्राक्ष. त्याचप्रमाणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच उन्हाची तीव्र जाणीव झाली की पित्तशामक, थंड व शीत फळे म्हणजे संत्री, मोसंबी, डाळिंब, अंजीर, मनुका. त्याचप्रमाणे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये पपई, डाळिंब खाऊ शकतो. फळे कधी खाऊ नये? फळे विशेषतः जेवणानंतर लगेच. त्याचप्रमाणे रात्री फळे खाऊ नये. भूक नसताना किंवा अजीर्ण असताना, तसेच पचनासंबंधित तक्रारी असताना फळे खाऊ नयेत. दूध व फळे एकत्र खाऊ नये.